ठीक आहे. तर जर एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स हे कंटिन्युअस असतील ऍट एक्स इज इक्वल टू ए, तर त्यांचे ऍडिशन सबट्रॅक्शन सुद्धा कंटिन्युअस असेल, स्केलर मल्टिप्लिकेशन सुद्धा कंटिन्युअस असेल. थर्ड वन, multiplication of these two functions, that is f of x into g of x, हे सुद्धा कंटिन्युअस असेल. फोर्थ वन, f of x upon g of x सुद्धा कंटिन्युअस असेल. f of x upon g of x सुद्धा कंटिन्युअस असेल. पण या ठिकाणी कंडिशन येणार की g of a 0 नसला पाहिजे. ठीक आहे. ही कंडिशन जर ट्रू होत असेल तरच आपण म्हणणार की तो सुद्धा कंटिन्युअस आहे. आणि सिमिलरली फिफ्थ वन, 1 अपॉन एफ ऑफ एक्स हा सुद्धा कंटिन्युअस असेल, पण कंडिशन असेल एफ ऑफ ए 0 नसला पाहिजे. 1 अपॉन जी ऑफ एक्स सुद्धा कंटिन्युअस असेल, पण जी ऑफ ए 0 नसला पाहिजे. मग हे सगळे फंक्शन्स काय असतील? कंटिन्युअस असतील. पण या केसमध्ये महत्वाची नोट लक्षात ठेवा, नोट, कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. आता कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू म्हणजे काय? तर एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स म्हणजे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन जर कंटिन्युअस असेल तर याचा अर्थ असा होत नाही की एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स कंटिन्युअस आहे, किंवा एफ ऑफ एक्स प्लस ऑर मायनस जी ऑफ एक्स कंटिन्युअस आहे. दोन फंक्शनची ऍडिशन सबट्रॅक्शन कंटिन्युअस आहे. मग त्याच्यावरून तुम्ही हे नाही कन्क्लूड करू शकत की दोघंही सेपरेट कंटिन्युअस असणारच असं सांगता येत नाही. सो देअरफॉर वी हॅव रिटन कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. क्लिअर आहे? हा, पण जर एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स दोघं कंटिन्युअस आहे तर त्यांची हे सगळे फंक्शन कंटिन्युअस असणार. पण हे सगळे फंक्शन कंटिन्युअस असतील तर याचा अर्थ असा नाही होत की याचा कॉन्व्हर्स म्हणजे सेपरेट सुद्धा कंटिन्युअस असतीलच असं नाही. ठीक आहे, चेक करावं लागेल. इट डिपेंड्स. सो दॅट्स रिटन कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. 7 point, continuity of composite functions. Continuity of composite functions. आता composite function म्हणजे function of a function. We already studied. Composite functions means function of a function. So लिहून घेऊया. If f of x is continuous at x is equal to a and g of x is continuous at x is equal to f of a, then f of g of x is continuous at x is equal to a. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. बघा, एफ ऑफ एक्स फंक्शन कुठे कंटिन्युअस आहे? ए ला. आपण एफ ऑफ जी ऑफ एक्स लिहिलं ना, उलट लिहिलं, जी ऑफ एफ ऑफ एक्स, जी ऑफ एफ ऑफ एक्स. आता जे एफ ऑफ एक्स फंक्शन आहे ते कुठे कंटिन्युअस आहे? एक्स इज इक्वल टू ए ला. आणि जी ऑफ एक्स कुठे कंटिन्युअस असलं पाहिजे? एफ ऑफ ए ला, कारण एक्सची व्हॅल्यू असते ते ए घेणार, तर तो काय होणार? जी ऑफ एफ ऑफ ए. मग जी जे फंक्शन आहे म्हणजे जी ऑफ एक्स कंटिन्युअस कुठे असलं पाहिजे? ज्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू एफ ऑफ ए असेल. ठीक आहे, या ठिकाणी एफ ऑफ ए होऊन जाणार. So if g of x is continuous at x is equal to f of a, then we say that g of f of x is continuous at x is equal to a. So this is continuity of composite functions. For example, f of x equal to x sin x upon x square plus 2x. Example घेऊया. f of x equal to x sin x upon x square plus 2 and g of x equal to mod x and g of x equal to mod x. हे दोन वेगवेगळे फंक्शन आहेत. ठीक आहे, हे दोन वेगवेगळे फंक्शन्स आहेत. आर कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल टू 0. तुम्ही लगेच सांगू शकतात की दोघे फंक्शन कंटिन्युअस आहेत एक्स इज इक्वल टू 0 ला, कारण
कंटिन्युअस आपण का म्हणू शकतो, मॉड्युलस फंक्शन आहे, ठीक. आणि हे ट्रिग्नोमेट्रिक कंटिन्युअस असतं. दिस इज अल्जेब्रिक, इट इज ऑल्सो कंटिन्युअस. आणि x इक्वल टू 0 ला डिनॉमिनेटर काही 0 होत नाहीये. सो दिस रॅशनल फंक्शन इज ऑल्सो कंटिन्युअस. दोघंही फंक्शन x इज इक्वल टू 0 कंटिन्युअस आहे असं आपण म्हणतो. आणि देअरफोर मग g ऑफ f ऑफ x, आता g ऑफ f ऑफ x म्हणजे काय असेल बघा, g ऑफ x म्हणजे मॉड x, g ऑफ f ऑफ x म्हणजे मॉड ऑफ f ऑफ x, आणि मॉड ऑफ f ऑफ x म्हणजे मॉड ऑफ f ऑफ x ची व्हॅल्यू काय आहे, x sin x अपॉन x स्क्वेअर प्लस 2. तर हे जे फंक्शन आहे इज ऑल्सो कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू 0. So this is about continuity of composite functions. Next, discontinuity of a function. Now, which is most important topic? Discontinuity of a function. कुठलंही फंक्शन डिस्कंटिन्युअस आहे असं आपण कधी म्हणणार, ज्यावेळेस ते कंटिन्युअस नसेल. ठीक आहे, एखादं फंक्शन कंटिन्युअस नसेल तर याचा अर्थ ते डिस्कंटिन्युअस फंक्शन आहे. पण मग कंटिन्युटीच्या ज्या कंडिशन आहेत, 3 कंडिशन आहेत कंटिन्युटीच्या: फंक्शनची व्हॅल्यू, लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट, आणि लिमिट आणि फंक्शनची व्हॅल्यू सेम असली पाहिजे. तर या तिघांपैकी कुठलीही कंडिशन जर फेल जात असेल तर ते कंटिन्युअस नाहीये. मग कंटिन्युअस नाहीये म्हणजेच ते डिस्कंटिन्युअस आहे. ठीक, तेच आपण या ठिकाणी बघायचं आहे डिस्कंटिन्युटी ऑफ फंक्शन मध्ये. फंक्शन f of x is discontinuous if फर्स्ट कंडिशन बघा, फर्स्ट कंडिशन आहे लिमिट एक्सटेंड्स टू a, लिमिट एक्सटेंड्स टू a, f of x does not exist. म्हणजे लिमिटची व्हॅल्यू तुम्ही काढू शकत नाहीये. लिमिटची व्हॅल्यू आपण का नाही काढू शकत आहे, कारण दॅट इज लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट इक्वल नाहीये. दॅट इज लिमिट एक्सटेंड्स टू a मायनस f of x is not equal to limit extends to a plus f of x. आणि हे दोघंही जर राईट हँड लिमिट, लेफ्ट हँड लिमिट जर इक्वल नसतील तर याचा अर्थ लिमिट डज नॉट एक्झिस्ट. आणि लिमिट डज नॉट एक्झिस्ट याचा अर्थ फंक्शन इज डिस्कंटिन्युअस. सेकंड थिंग, सेकंड केस मध्ये f of x हे झालं लिमिट डज नॉट एक्झिस्ट, आता फंक्शन डज नॉट एक्झिस्ट म्हणजे f of x is not defined at x is equal to a. म्हणजे एकतर पहिली कंडिशन तुम्हाला लिमिटची व्हॅल्यू काढता येत नाहीये, लिमिट डज नॉट एक्झिस्ट आहे, मग डिस्कंटिन्युअस झालं. आता समजा लिमिट एक्झिस्ट आहे पण फंक्शनची व्हॅल्यू काढता येत नाहीये, फंक्शन इज नॉट डिफाईन्ड, देन ऑल्सो इट इज डिस्कंटिन्युअस. आता तिसरी केस काय आहे की तिसऱ्या केसमध्ये लिमिटची व्हॅल्यू तुम्हाला मिळते, फंक्शनची व्हॅल्यू सुद्धा मिळते, पण ते इक्वल नाहीये, त्या केस मध्ये सुद्धा डिस्कंटिन्युटी येणार. तो थर्ड केस मध्ये लिमिट एक्सटेंड्स टू a f of x is not equal to f of a. So in all such cases function becomes discontinuous. So function f of x is discontinuous if, आणि कुठे असणार, therefore किंवा या ठिकाणी लिहून घ्या, here f of x is discontinuous, पण पर्टिक्युलरली कुठं, at x is equal to a, कारण आपण x is equal to a ला चेक करतो. आपण असं म्हणणार की ते फंक्शन काय आहे, डिस्कंटिन्युअस आहे. फॉर एक्झाम्पल एक फंक्शन घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल f of x equal to 2x minus 1 for x less than 0 and it is equal to 2x plus 1 for x greater than or equal to 0. ठीक आहे, आणि कंटिन्युटी आपण चेक करतोय ऑब्वियसली ऍट चेंज युअर पॉइंट, दॅट इज ऍट x इज इक्वल टू 0. ऍट x इज इक्वल टू 0 ज्यावेळेस मी कंटिन्युटी चेक करणार तर तुम्ही बघू शकता लेफ्ट हँड लिमिट म्हणजे लिमिट एक्सटेंड्स टू 0 मायनस f ऑफ x. तो काय असणार आहे, लिमिट
एक्स टेन्स टू 0 मायनस आणि 0 मायनस मध्ये एफ ऑफ एक्स व्हॅल्यू येणार वरची म्हणजे 2x मायनस 1. डायरेक्ट लिमिटने किंवा डायरेक्ट मेथडने आन्सर दिलं. एक्स ची व्हॅल्यू 0 ठेवायची या ठिकाणी. एक्स ची व्हॅल्यू 0 ठेवल्यानंतर 2 इंटू 0 म्हणजे 0 मायनस 1 आन्सर होऊन जातं मायनस 1. राईट हँड लिमिट बघा काय होतं. लिमिट एक्स टेन्स टू 0 प्लस एफ ऑफ एक्स दॅट इज नथिंग बट लिमिट एक्स टेन्स टू 0 प्लस आणि 0 प्लस मध्ये एफ ऑफ एक्स काय येणार 2x प्लस 1. एक्स ची व्हॅल्यू 0 घेतल्यानंतर ते होणार 0 प्लस 1 म्हणजेच 1 आणि दोघे इक्वल आहेत का नाहीये या ठिकाणी ना सिन्स लेफ्ट हँड लिमिट नॉट इक्वल टू राईट हँड लिमिट therefore limit does not exist at x is equal to 0 आणि याचा अर्थ होतो therefore f of x is discontinuous at x is equal to 0. लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट इक्वल नाहीये म्हणजे लिमिट एक्झिस्ट करत नाही. लिमिट एक्झिस्ट करत नाही म्हणजे अकॉर्डिंग टू दिस फर्स्ट कंडिशन इट इज डिसकंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 0. नाईन पॉइंट टाइप्स ऑफ डिसकंटिन्युटी. तर इथपर्यंत काय डाऊट आहे का विचारून घ्या. यस म्हणता. ठीक आहे. पुढचा पॉइंट घेऊया. पॉइंट नंबर 9 टाइप्स ऑफ डिसकंटिन्युटी. टाइप्स ऑफ डिसकंटिन्युटी. आता या पॉइंट मध्ये आपण काय चेक केलं की डिसकंटिन्युटी आपले फंक्शन म्हणजे फंक्शन कधी डिसकंटिन्युअस असतं. तर अकॉर्डिंग टू द दीज 3 कंडिशन्स की नेमकं कुठल्या कंडिशन मुळे फंक्शन डिसकंटिन्युअस होत आहे त्याच्यानुसार ठरतं टाइप्स ऑफ डिसकंटिन्युटी. लेट अस सी वन बाय वन. फर्स्ट वन इज रिमूवेबल डिसकंटिन्युटी. फर्स्ट वन इज रिमूवेबल. रिमूवेबल डिसकंटिन्युटी. आता रिमूवेबल म्हणजे ती डिसकंटिन्युटी आपण रिमूव्ह करू शकतो. ठीक. तर रिमूवेबल डिसकंटिन्युटी कशाला म्हणतात ते आपण लिहून घेऊया. if limit x tends to a f of x is not equal to f of a, then it is removable discontinuity. म्हणजे लिमिटचा आन्सर मिळतोय फंक्शनचा आन्सर सुद्धा मिळतोय पण ते इक्वल नाही. मग त्याला आपण काय म्हणणार रिमूवेबल डिसकंटिन्युटी. मग जर रिमूवेबल आहे तर ते रिमूव्ह कशी करायची ते आपण खाली लिहून घेऊ. to remove discontinuity let f of a equal to limit x raised to a f of x. That is redefine f of a. काय करतो आपण या रिमूवेबल डिसकंटिन्युटी मध्ये. रिमूवेबल डिसकंटिन्युटी केव्हा म्हणणार जर लिमिटची व्हॅल्यू आणि फंक्शनची व्हॅल्यू सेम नसेल तर हे काय होणार रिमूवेबल डिसकंटिन्युटी. मग त्या केस मध्ये जर मला डिसकंटिन्युटी रिमूव्ह करायची असेल तर मला काय करावं लागेल मला फंक्शनची व्हॅल्यू लिमिटच्या व्हॅल्यू इतकी ऍझ्युम करावी लागेल. म्हणजे आय विल रिडिफाइन द फंक्शन सच दॅट फंक्शन इज इक्वल टू लिमिट. देन मग ते फंक्शन काय होऊन जाणार कंटिन्युअस होऊन जाणार. सेकंड वन discontinuity of first kind.
सेकंड आहे इररिमूव्हेबल. इररिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी, जी डिस्कंटिन्युटी आपण रिमूव्ह करू शकत नाही त्याला आपण म्हणणार इररिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी किंवा डिस्कंटिन्युटी ऑफ फर्स्ट काइंड. आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. इररिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी मध्ये दोन प्रकार आहेत. तर इररिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी पहिला प्रकार आपण बघतो डिस्कंटिन्युटी ऑफ फर्स्ट काइंड. Discontinuity of first kind. Here, if limit extends to a minus f of x and limit extends to a plus f of x, both exist. बघा दोघही एक्झिस्ट करतात. म्हणजे लेफ्ट हँड लिमिटचा आन्सर मिळतोय, राईट हँड लिमिटचा आन्सर मिळतोय, पण त्याला पण आहे पुढे. but they are not equal. But they are not equal. Then it is discontinuity of first kind. The discontinuity of first kind म्हणतात. आपण बोर्ड मध्ये फक्त पाहिलं याला की इररिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी म्हणतात, पण जेडब्ल्यूच्या हिशोबाने लक्षात ठेवाल वर्ड डिस्कंटिन्युटी ऑफ फर्स्ट काइंड. ठीक आहे की ज्या ठिकाणी लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट दोघं एक्झिस्ट करताय म्हणजे आन्सर दोघांचे मिळतायत आपल्याला पण ते इक्वल नाहीये. त्या केसमध्ये इट इज कॉल्ड ॲज डिस्कंटिन्युटी ऑफ फर्स्ट काइंड. आणि थर्ड आहे इररिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी बट ऑफ सेकंड काइंड. थर्ड इररिमूव्हेबल discontinuities आहे, but it is discontinuity of second kind. So in this case, left hand limit, right hand limit आपण फाइंड आउट करू शकत नाहीये किंवा डज नॉट एक्झिस्ट असं आपण म्हणूया. ठीक आहे. So if neither limit extends to a minus f of x nor limit extends to a plus f of x exist. बघा neither left hand limit nor right hand limit. बोलताना मी लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट म्हणतोय, इथे आपण ते लिहू शकलो असतो, पण मग ते काय ते एलएचए लागणे आरक्षण जसं मी इकडे लिहिलंय कुठे असं लिहिलं मग तुमच्या लक्षात नाही येत लवकर. कारण हा कन्सेप्ट पाहिजे x टेंड्स टू 0 प्लस x टेंड्स टू 0 मायनस म्हणजे एलएचएल आणि आरएचएल. तर इफ नायदर लेफ्ट हँड लिमिट नॉर राईट हँड लिमिट एक्झिस्ट then it is called as discontinuity of second kind. Then it is discontinuity of second kind. दुसऱ्या प्रकारची डिस्कंटिन्युटी आहे आणि ही पहिल्या प्रकारची डिस्कंटिन्युटी आहे. यामध्ये फॉर एक्झाम्पल f of x equal to 1 upon mod x is discontinuous at x is equal to 0. बघा या केस मध्ये तुम्हाला लेफ्ट हँड लिमिट पण नाही मिळणार राईट हँड लिमिट पण नाही मिळणार, कारण x ची व्हॅल्यू 0 घेतल्यानंतर होणार 1 upon 0. काय होणार 1 upon 0 म्हणजेच इन्फिनिटी. 1 upon 0 म्हणजेच इन्फिनिटी म्हणजे फंक्शन काय होऊन जाणार नॉट डिफाइंड होईल. काय डाऊट असेल इथपर्यंत तर विचारून घ्या. पॉइंट नंबर 10 डिस्कंटिन्युअस फंक्शन्स. कोणकोणते आहेत ते बघू आपण. काही फंक्शन्स डिस्कंटिन्युअस असतात, कुठे डिस्कंटिन्युअस आहेत ते आपल्याला बघायचं. तर मुळात डिस्कंटिन्युअस फंक्शन कुणाला म्हणतात? A function is said to be discontinuous if it is
discontinuous at or discontinuous on म्हणूया. If it is discontinuous at least at one point in its domain. Okay, a function is said to be discontinuous if it is discontinuous at least one point in its domain. त्याच्या डोमेन मध्ये एक कमीत कमी एका पॉइंटला किंवा एकापेक्षा जास्त पॉइंटला जर ते फंक्शन डिस्कंटिन्युअस असेल तर आपण त्याला डिस्कंटिन्युअस म्हणणार. फॉर एक्झाम्पल हे फंक्शन्स आपण त्याचं एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण फंक्शन्स लिहूया आणि इकडे मी लिहितो पॉइंट ऑफ डिस्कंटिन्युटी. पॉइंट्स ऑफ डिस्कंटिन्युटी कुठे तर डिस्कंटिन्युअस असतात. Now this is something which is very very important. लक्षात ठेवा f of x equal to greatest integer x. So this is discontinuous at every integer point. At every integer, we know that greatest integer function is discontinuous at every integer point. Similarly, f of x equal to x minus greatest integer x. So it is also discontinuous at every integer point. प्रत्येक इंटिजर व्हॅल्यूला दोघही फंक्शन डिस्कंटिन्युअस असतात. सिमिलरली f of x equal to 1 upon x. हे कुठे डिस्कंटिन्युअस असणार? at x is equal to 0. कारण 1 upon 0 इन्फायनाइट होऊन जातं, फंक्शन नॉट डिफाइंड असतं. f of x equal to tan x किंवा f of x equal to sec x. हे दोघही फंक्शन कुठे डिस्कंटिन्युअस असतात? at x is equal to plus or minus pi by 2 किंवा plus or minus 3 pi by 2 किंवा असे भरपूर प्रत्येक odd pi by 2 ला दिस इज कॉल्ड एज odd pi by 2. तुम्ही त्याला जनरल म्हणू शकता. x is equal to plus or minus 2n minus 1 pi by 2. त्याला odd pi by 2 म्हणूया. ठीक आहे. odd pi by 2 ला प्रत्येक ठिकाणी हे सगळे काय असतात? डिस्कंटिन्युअस असतात. तर आपल्याला माहिती आहे tan 90 डिग्री म्हणजे इन्फिनिटी, sec 90 डिग्री इन्फिनिटी. ठीक, त्या केस मध्ये हे फंक्शन आपण जाणार डिस्कंटिन्युअस. आणि तशाच पद्धतीने पुढचे दोन cot x आणि cosec x पुढचे फंक्शन cot x आणि cosec x हे झाले tan x आणि sec x. आता f of x equal to cot x आणि f of x equal to cosec x. So these are also discontinuous at x is equal to 0 plus or minus pi plus or minus 2 pi and so on. So basically जर मला शॉर्ट मध्ये लिहायचं असेल तर at x is equal to plus or minus n pi. कारण यांच्या डिनॉमिनेटरला कोण असतो? sin x. तर cot x आणि cosec x या प्रत्येक ठिकाणी इन्फायनाइट असतात. तुम्ही टेबल मध्ये चेक करू शकता. बरं, मला आता एक सांगा मग की टोटल जे आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ते 6 आहेत. इथपर्यंत लक्षात आलंय का? काही डाऊट असेल तर विचारा, मग मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स दिले त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्याल. हे सगळे फंक्शन इन्फायनाइट होतात या पर्टिक्युलर पॉइंटला, म्हणून त्या पर्टिक्युलर पॉइंटला ते डिस्कंटिन्युअस आहे असं आपण म्हणतो. sec x, tan x, cot x, cosec x. ठीक. आता पुढचा माझा प्रश्न असा आहे की टोटल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 6 आहेत. किती आहेत? 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आपण इथे फक्त 4च कन्सिडर केले. व्हॉट अबाउट sin x अँड cos x? sin x आणि cos x फंक्शन बद्दल काय सांगू शकता तुम्ही? ते कुठे डिस्कंटिन्युअस असतात? पॉइंट्स ऑफ डिस्कंटिन्युटी सांगा बरं sin x आणि cos x चे.
साइन एक्स आणि कॉस एक्स चे पॉइंट्स ऑफ डिस्कंटिन्युटी काय असतील सांगा बरं. करेक्ट आहे कल्याणी. कल्याणी करेक्ट आहे. विद्या तुझंही करेक्ट आहे पण तू जास्त पुढे विचार केला म्हणजे करेक्ट आहे असं नाही म्हणणार मी पण आहे बऱ्यापैकी जवळ आहे आन्सर. बाकीचे सांगा. साइन एक्स आणि कॉस एक्स कुठं डिस्कंटिन्युअस असणार. चला प्रणव चौधरी, प्रणव चंदनकर, युअर आन्सर्स प्लीज. नाही मंदार. अजून नाही शंतनू. डिस्कंटिन्युअस कुठं असणार ते विचारलं मी शंतनू. कंटिन्युअस कुठे ते सांगतो. कंटिन्युअस नाही डिस्कंटिन्युअस कुठं असणार ते विचारलं. नाही. सरांनी प्रश्न विचारलाय की डिस्कंटिन्युअस कुठं असतात मग कुठेतरी असलेच पाहिजे. असं काही नाही. असं काही नाही मी विचारलं कुठे कुठेतरी असलेच पाहिजे असं काही आहे का. नाही. साइन फंक्शन आणि कॉस फंक्शन कुठेही डिस्कंटिन्युअस नसतात. दे आर ऑलवेज कंटिन्युअस फंक्शन्स. ऑलवेज रिमेंबर साइन एक्स अँड कॉस एक्स इज कंटिन्युअस फॉर ऑल द एक्स बिलॉंग्स टू आर. सो इट इज कंटिन्युअस ऑन आर. साइन एक्स आणि कॉस एक्स बघा ना तुमच्या टेबल मध्ये साइन एक्स कॉस एक्स कुठे इन्फानाइट होतोय का. हे जे सगळे आहेत हे सगळे इन्फानाइट होतात. प्लस इन्फिनिटी किंवा मायनस इन्फिनिटी या सर्वांसाठी तुम्हाला मिळेल. टेबल मध्ये मिळेल. या पॉइंटला हे होतात इन्फानाइट या पॉइंटला हे होतात इन्फानाइट प्लस ऑर मायनस इन्फानाइट वॉट एव्हर. साइन एक्स कॉस एक्स कधीच प्लस इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी होत नाही. हा पहिला प्रकार. दुसरा तुम्ही त्याचा ग्राफही सगळ्यांचे स्टडी केले. टॅन एक्सचा ग्राफ कसा आहे मी सांगितलं तुम्हाला. टॅन एक्सचा ग्राफ कसा आहे तो नागोबा असा आपण काढलेला नाग. तो जो टॅन एक्सचा ग्राफ आहे बघा ग्राफ काढताना मला पेन उचलावा लागतोय. ग्राफ काढताना पेन उचलावे. सेकेंड प्रोसेसचे सुद्धा असेच काहीतरी आहे. ठीक आहे. कॉटेक्सचा पण असाच काहीतरी आहे. पण साइन एक्स कॉसेक्सचे ग्राफ कसे आहेत बघा. साइन एक्स हा चालला कॉसेक्सचा ग्राफही असाच आहे. फक्त ते मागे पुढे असतात. कंटिन्युअस ग्राफ आहे. पेन उचलावा लागत नाही. ठीक आहे. प्लस मायनस इन्फिनिटी व्हॅल्यू त्याची कधीही येत नाही. सो साइन एक्स अँड कॉस एक्स फंक्शन्स आर ऑलवेज कंटिन्युअस. ठीक आहे. आणि बाकीचे जे चार आहेत ते सुद्धा कंटिन्युअस आहे. आपण लिहिलं ते की ते कंटिन्युअस आहे पण त्यांच्या डोमेन मध्ये. म्हणजे हा इथून इथपर्यंत कंटिन्युअसच आहे ना. इकडे डिस्कनेक्ट झाला इकडे डिस्कंटिन्युअस झाला पण इथून इथपर्यंत तर कंटिन्युअस आहेच. ठीक आहे. सो दॅट वी आर स्टडी. सो साइन एक्स अँड कॉस एक्स इज ऑलवेज कंटिन्युअस and these other functions are also continuous except at these points. क्लियर आहे आता सर्वांना. मी विचारलं की डिस्कंटिन्युअस कुठे आहे तर लगेच तुम्ही विचार करायला लागले कुठं असेल कुठं असेल. मुळात नाहीच येते. कल्याणीचा आन्सर करेक्ट. ठीक आहे. विद्याचं म्हणणं होतं की आय थिंक सो की इन्फिनिटीला पण इन्फिनिटीला म्हणजे तिला असं वाटलं की ठीक आहे म्हणजे ग्राफ काढल्यानंतर इन्फिनिटीला कुठेतरी तो डिस्कनेक्ट होईल का. पण इन्फिनिटीला आपण रीच होणार नाहीये त्यामुळे प्रश्नच नाही. आणि जरी तुम्ही म्हणजे इन्फिनिटीचा विचार केला तरी त्या ठिकाणी सुद्धा तो ग्राफ कंटिन्युअस असणारच आहे. तो ग्राफ काही ब्रेक नाही होणार. ठीक आहे. किंवा साइन एक्स कॉस एक्सची व्हॅल्यू कुठे पॉझिटिव्ह इन्फिनिटी किंवा निगेटिव्ह इन्फिनिटी येणार नाहीये. कधीच नाही येणार. कारण साइन आणि कॉसची व्हॅल्यू नेहमीच +1 आणि -1च्या मध्ये असते. इतकी वेगवेगळी कारणं मी तुम्हाला दिली कशा करता की ते फंक्शन कंटिन्युअस आहे हे प्रूव्ह करण्यासाठी. ओके. बरं आता याच्या व्यतिरिक्त अजून काही फंक्शन आहेत की जे डिस्कंटिन्युअस असतात. या साईडलाच आहेत ते लिहितो इकडे.
f of x इक्वल टू साइन 1/x किंवा cos 1/x. ठीक आहे. हे फंक्शन मात्र साइन आणि cos जरी असले तरी इथं x नाहीये, इथं कोण आहे 1/x. सो दीज आर डिसकंटिन्युअस ऍट x is equal to 0. हे फंक्शन डिसकंटिन्युअस असतात ऍट x is equal to 0. तसंच एक फंक्शन e raised to x एक्सपोनेन्शियल आपण पाहिलं की कंटिन्युअस आहे, पण f of x equal to e raised to 1/x जर असेल, e raised to x कंटिन्युअस आहे बरं का, पण e raised to 1/x हे मात्र डिसकंटिन्युअस असेल ऍट x is equal to 0. आणि हायपरबोलिक कोसाइन cot hx आणि cosec hx हे जे फंक्शन असतात हे सुद्धा ऍट x is equal to 0 ला डिसकंटिन्युअस असतात. हायपरबोलिक कोसाइन आणि हायपरबोलिक कॉट म्हणतात त्यांना. टेबल लिहून द्या आणि खाली आपण काही नोट लिहू. नोट लिहिण्याच्या अगोदर तुला काय डाऊट आहे का विचारून घ्या. ओके, नोट लिहा. फर्स्ट one, if f of x is continuous and g of x is discontinuous, then बघा f of x फंक्शन कसं आहे कंटिन्युअस, g of x कसं आहे डिसकंटिन्युअस, then